नमस्कार. माझे नाव सार्थक विनोद कारंडे आहे. माझा आजच्या अभिवाचनाचा विषय जीन्समध्ये पदर कुठून आणाल. शाळेत गुरुजींनी सांगितलं होतं, आईच्या पदरावर निबंध लिहा. मग एक विद्यार्थ्यानं लिहिलं, आईच्या पदरावर. संपूर्ण वाचाल तर मन भरून येईल. आदरणीय गुरुजी, आईचा पदर ही तिच्या मातृत्वाची, तिच्या गरिमेची एक सुंदर छाया होती. आईचा पदर चुलीवरून गरम भांडी उतरवण्यासाठी उपयोगी यायचा. आईचा पदर मुलांचे घाम, अश्रू पुसण्यासाठी, घाण झालेले कान, तोंड साफ करण्यासाठी वापरायचा. मुलं जेवून झाली की आईच्या पदराने तोंड पुसण्यात एक वेगळीच मज्जा होती. कधी डोळ्यात काही गेले की आई पदरानेच छोटं गोळं करून त्यावर फुंकर मारून डोळ्यावर ठेवायची आणि जादूसारखं दुःख थांबायचं. आईच्या खुशीत झोपणाऱ्या मुलांसाठी तिची खुशी गादीसारखी आणि आईचा पदर चादरीसारखा असायचा. कोणी अनोळखी पाहुणं घरी आलं तर मुलं तिच्या पदरामागे लपायची. मुलांना जेव्हा लाज वाटायची तेव्हा ते आपल्या चेहरे आईच्या पदराने झाकायचे. जेव्हा बाहेर कुठे जायचं असेल तेव्हा मुलं आईच्या पदर घट्ट धरून ठेवायची. तोच पदर त्यांना वाट दाखवायचं. तेव्हा वाटायचं की आईचा पदर हातात आहे म्हणजे सारं विश्व आपल्याच हातात आहे. थंडीमध्ये आई आपल्या पदराने मुलांना चारही बाजूनी लपेटून उभं राहायची आणि पावसात आईचा पदराचं छत्री बनायचे. आईचा पदर कधी अंग पुसण्यासाठी वापरायला जायचा, कधी झाडावरून पडलेली फूल किंवा जाबूक गोळा करण्यासाठी, कधी अनाज, दान, प्रसाद बांधून आणण्यासाठी. आईचा पदर घरात वस्तूंवरची धूळ साफ करण्यासाठीही उपयोगी पडायचा. कधी काही हरवलं की आई पदराला गाठ मारायची आणि म्हणायची, सापडेल, आणि खरंच ती वस्तू सापडायची. आईचा पदर म्हणजे एक चालतं फिरतं बँक लॉकर. कधी कधी मुलांच्या नशिबाने त्या बँकेतून एखादी चॉकलेटची नाणी मिळायची. आईचा पदर काही जादूसारखीच होती. अशी जादू ही आईची पिढी काही समजून शकणार नाही. आता जीन्स घालणाऱ्या मॉम पदर कुठून आणतील. साडी घालणाऱ्या त्या आईची पदरची संपत्ती. धन्यवाद.